चक्क मलेशियामध्ये ना भज्याची आमटी मिळली आज. बसा. रोटी, भात, पालक पनीर, वांग्याची भाजी, पापड, लोणचं, कांदा सगळे ह्यातमध्ये राहत. लेमन टी होय का? पिवळा भात पण आहे ना, हा पण आहे आणि मस्त जेवण आहे छानपैकी. या जेवायला होय. या जेवायला सगळ्यांनी मस्त हा. जेवण आहे. छान. आपल्या गावात धडाधड धडाधड लय उंच बिल्डिंग आहे त्या. इथे केवढं उंच आहे. केवढी बिल्डिंग आहे वही. नुसतं काच आहेत, नुसतं काच. कुठं दिसानाच म्हणतो. इकडे चायना मार्केट दिसते. इथं कपड्याची दुकान आहेत, आतमध्ये कपड्याची दुकानं.
इथली माणसं असली दिसाय सगळे फॉरनर, सगळे गुरी 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 पान आहेत नसते. इथं सगळी फॉरनर आहे, इथं सगळी फॉरनर, सगळी गुरी 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 हो का असली इथं. तुम्ही लय गोर आहे. बघा इथली ही राहणार, इथंच राहणार माणसं. परत तुम्ही म्हणता ना का इथली माणसं कसली आहेत ना. Good evening. Not yet. Good. आपण काढायचे याची काळजी घ्यायची आहे. So the other one next, together with the Petronas Twin Towers, you will see another building called Surya KLCC. Surya KLCC is a shopping complex. मुंबई मॉल आहे, त्याच प्रकारे इथे एक शॉपिंग मॉल आहे. Okay, we are coming to the. मला इंग्लिश शिकण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करायचा किंवा बोलायचंय, त्याने माईक मध्ये येऊन इथे इंग्लिश मध्ये थोडंसं एक्सप्लेन करायचंय. मलेशियाला आल्यावरती कसं वाटलं, काय वाटलं, इंग्लिश मध्ये सांगायचं. तोडकं मोडकं जे काय असेल ते आपलीच लोक आहेत. त्यामुळे जाधव सर हे उत्सुक कार्यकर्ते आहेत, ते येऊन इथे आता इंग्लिश मध्ये आपल्याला थोडस सांगणार आहेत मलेशियामध्ये त्यांनी काय काय बघितलं, कसं कसं वाटलं. तर जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया जाधव सर. इंग्रजी मध्ये सांगा आणि इंग्लिश मध्ये सांगा, मराठीत सांग नका. सर प्लीज, सर 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 प्लीज सर. हा बाई, सगळे उत्सुक आहेत तुमचं इंग्रजी ऐका. उठा उठा. नो इंग्लिश गाणं म्हणतोय ना आपला, मग पप्पा सांगा, मग उठा. इंग्लिश मध्ये बोलायचं असं ऐकून त्यांची थोडीशी फाटलेली आहे. थोडीशी मनाची तयारी करतायत. या या, आम्ही सपोर्ट देतो. आम्ही तुम्हाला समजून घेतो. तुम्ही आम्ही सांगतो या, तेवढंच आपल्याच लोकांसाठी थोडासा एंटरटेनमेंट करूया. इंग्लिश घ्यायची, इंग्लिश मध्ये लिहिलेला टी शर्ट घालू शकता, मग बोलू का शकत नाही सर? नो 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 चिटिंग. म्हणजे काय? बरं सर, तुम्हाला मलेशियामध्ये आलो कसं वाटलं, पहिले काय काय बघितलं, एअरपोर्ट वरनं सगळं एक्सप्लेन करा. इंग्लिश मध्ये. इंग्लिश मध्ये हा. गुड एअरप्लेन. चला. फिश टायर ना. टायर नाही, टावर. येस येस, गुड गुड. म्हणजे सरांना असं म्हणायचं आहे, एरोप्लेन हे गुड होतं. आणि तिथल्या पोरी एअर हॉस्टेस त्याच्याबद्दल काय म्हणणे? एअर हॉस्टेस पोरी पोरी विमानातल्या. येस येस. ब्युटिफुल ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. घरी जायचंय का? घर जाना है, वापस रिटर्न. इंग्लिश इंग्लिश, नो हिंदी. रिटर्न टू होम घर. तुम्ही तर बोलताय की एअर हॉस्टेस ब्युटिफुल होत्या, पण तुमच्या वाईफ बद्दल काय सांगाल? वाईफ और ब्युटिफुल. हाय चांगले चांगले. खोटं बोलू नका, खरं काय ते सांगा. नो चिटिंग. ओनली इटिंग और अजून काही बोलायचं सर? अजून काल आपण जे स्पॉट्स फिरलो, जे काही काल जेंटिंग हायलँड बद्दल मला खूप ऐकायचं तुमच्याकडनं. तर रोपवेचा तुमचा अनुभव, एक्सपिरियन्स सांगू शकता का? फक्त इंग्लिश मध्ये सांगायचं, नो हिंदी, नो मराठी. प्लीज ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. ओके. येस. जेंटिंग हॉटेल बद्दल सांगा, तिथलं चेक इन कसे वाटलं, ती गर्दी वगैरे काय जरा ते. नहीं नहीं, जेंटिंग आइलैंड इज गुड. रोपवे इज फास्ट, ऊपर और नीचे, अप और डाउन डाउन डाउन, अप डाउन 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 डाउन. नुसतं इंग्रजी बोलायचंय.
मध्ये आली कशाला हिंदी? रूम इज गुड कंडिशन. AC और फॅन. वॉटर हीट वॉटर. हीट वॉटर स्नान. शाळेत तुमची पोरं तर हुशार आहेत, सहावी. गुड कंडिशन. और येस और आणि ते रात्रीचं झालं. येस. मग त्याच्यानंतर सकाळी आपण उठलो, ब्रेकफास्टला गेलो. त्याच्यातलं थोडस काय व्हेजच्या जागी नॉनव्हेज वगैरे काय खाल्लं का चुकून? असं काही झालं का की फेकून दिलं असं काही जरा ब्रेकफास्ट बद्दल समजावून सांगा, कसं वाटलं काय जरा. नो ब्रेकफास्ट. Very confused. Eggs, chicken, fish, no fish. फिश खाल्ले का तुम्ही? ओवर खाल्ले. ओके. और अजून इसरा 4 मिनिटाचा व्हिडिओ झाला. असं द्या, बस झालं. Cannot stand and talk, you know. ओके. थँक यू. जोरात टाळ्या त्यांनी टाळ्या प्रयत्न वाजवा. केला, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न केला. अजूनही कोण आहे का इंटरेस्टेड? काय